निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक आणि अचानक अचानक आणि अचानक आणि अचानक भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक हरिपन मी काय आईसाहेब सॉरी हा तुमच्याकडे कोणी पाहुणे आलेत वाटत. हो, हा माझा मित्र विलास कदम बांडे. नमस्कार. नमस्कार. सीआयडी इन्स्पेक्टर आहे. हरिपन आबाच्या खुनाची चौकशी करायला म्हणजे ज्या दोन मुलींनी तो खून पाहिला त्यांची चौकशी करायला एक माणूस सारखा सारखा तिथे येतो. तू कमल मावशीला या संदर्भात काही बोललीस? डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली विचारलं. पण या सगळ्या मागे प्रतापरावांचा हात असावा. काही लागलं तर मला सांगा. हो 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 ओके. कोणाचं फोन? डॉक्टर सयानी. आईसाहेब, या फाईल्स मध्ये सरळ सरळ अफरातफर सिद्ध होऊ शकते. याच अनुषंगाने मागची आणि पुढची अकाउंट विष्णुपुरीकरांनी बनवली होती. मग ती फाईल कुठे सापडत नाहीये? शुभांगीनं या फाईल्स वाचलेत? हो, शुभांगीनं या फाईलची रिकन्सिलेशन सुरू केली होती, अर्थात माझ्या सांगण्यावरनं. जी हरवली ती फाईल कदाचित नो चान्स. कारण जुन्या कपाटाची चावी माझ्याजवळ ठेवून मी स्वतःच तिला सकाळी द्यायची, कपाट उघडून द्यायची. ही सावधगिरी मी तुमच्या सांगण्यावरनं घेत होते, बरोबर? कुठे गेली असेल ती फाईल? वयोमानानुसार विष्णुपुरीकरांना हे काम खूप जलद करायला जमणार नाही. तरी बघूया. हरिपन विष्णुपुरीकर सत्यापासून पळ तर काढत नाहीयेत ना? नाही. या भया जित्ता माणूस बघितला. कमल, अहो त्यासनी मी या बंगल्यात रातच्याला फिरताना बघितलं नव. लई ब्या वाटलं. ढाकल्या मालकासने बी सांगितलं म्या. हे बघ, ते माझे मित्र आहेत. त्यांची तब्येत बरी नाहीत म्हणून मी इकडे त्यांना राहायला आणलंय. त्याने काय हवं नको ते मी बघेन, समजलं? नसता चोंबडेपणा तू करू नकोस. चल जा. कमल, मी न बोलाता तू इथं आलीच कशी? चुकलं माझं, चुकलं हरी काका. चेहरा वळखीचा वाटतोय पर. कमल, जा आज जा. याबद्दल एक जर अक्षर बोललीस ना कुठे बाहेर तर याद राख. हिनं विष्णुपुरीकरांना नक्कीच ओळखलं असणार. या कमलचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. ही बाई मी बघेन. कदाचित तिनं फोन करून तुझ्या नवऱ्याला सांगितलं. ती शक्यता कमी वाटते, पण विनयला माझे मित्र पाहुणे म्हणून आले तसं सांगा. मी पण तसंच सांगेन. काय विनय साहेब खूप मोठ्या मनाचे आहेत. असल्या क्षुल्लक गोष्टीत ते लक्ष देत नाहीत.
तुम्हाला सांगायचं म्हणजे पंढरीने मला त्याच्या बंगल्यावर बोलवलं होतं. हरिपंत, हा, प्रतापचं शुभाशी लग्न करून त्याला एक सुधारण्याची संधी द्या म्हणून. चंदन, अरे तुझ्यावर माझा जेवढा विश्वास आहे तेवढा जगात कोणावर नाही. काय? नाही 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 नाही, डॉकयार्ड वगैरे बंद बंद. हा, काय करणार, त्या पाकिस्तान्यांनी मुंबईवर हल्ला केल्यापासून सगळी बंदरं पोलिसांनी ताब्यात घेतलेत, सील केलेले आहेत. तर दिलावरला म्हणा जरा गप्प बस, अति शहाणपणा करू नको, जरा थांब. समजलं काय? तुला काय झालं उपाशी मारायला? देतो ना काम. हा, थोडी जुनी मडी उकरून काढतोय. पत्ता लिहून घेणार का? पत्ता लिहून घेणार का? घे. हा, शालिनी फुले, सौभाग्यवती शालिनी फुले, हिला का? हा, रामचंद्र चाळ, तळमजला, फुलगल्ली, गोरेगाव वेस्ट, पश्चिम, तुझ्या भाषेत पश्चिम, वेस्ट वेस्ट, गोरेगाव वेस्ट स्टेशन जवळच आहे. हा, तिथे जायचं आणि सौभाग्यवती शालिनी फुले ही पूर्वीची रत्नागिरी जिल्ह्यातली वेळवण गावातली शालिनी बारटक्के का हे उडकून काढायचं. पंढरी काका, चंदन, माझा एक माणूस जाऊन डायरेक्टली त्या बाईशी बोलून आले, त्यामुळे ती जरा सावध झालेली आहे. तू तुझ्या पद्धतीने काम कर, आजूबाजूला पैसे वाट, दादागिरी कर, काय पाहिजे ते कर, पण माहिती काढ. नाहीतर मग शेवटी तुझा ट्रक ब्रेक फेल होऊन रामचंद्र चाळीमध्ये ग्राउंड फ्लोअरला त्या घरामध्ये घुसू शकतो. आलं का लक्षात? ठेवा. या प्रकरणाला तू उगीच हे बघ प्रताप, मी त्या बाईला लगेच काय ठारबीर मारणार नाही. आणि या बाई बरोबर दुसरी जी बाई होती म्हणजे ती पोर रत्नागिरी, ती रात्र, त्या दोन पोरी, त्यातली एक पोर ही दुसरी पोर, तिचा पत्ता सापडायला पाहिजे. शुभांगी साळकर, वेळवण गावातली, नाही का? पण बघ, ही तुझी दुसरी मुलगी नक्कीच नाही, कारण मी तिला समोरून भेटलोय. बरोबर आहे. कोण आहे? हरिपंत. अरे या 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 मित्रवर्य, या या या, नमस्कार, या 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 या, बसा. आज सगळं ठीक आहे ना? पंढरी, प्रतापराव सुधारावेत या संदर्भात तू माझ्याशी बोलला होतास आणि त्या बाबतीत मी आई साहेबांशी बोललो. बर बर, मग काय म्हणाल्या आई साहेब तुमच्या? हे बघ, जुनं कारण मला सांगू नको. अरे, त्या स्वतः विनयशी, शुभाशी, तिच्या वडिलांशी बोलून प्रतापरावाच्या मनासारखं करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
वा 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 वा. पण प्रयत्न करणार म्हणजे नाहीच होणार. असा निगेटिव्ह विचार का करतोस तू काका? आता स्वतः हरिकाका प्रयत्न करणार आहेत. आणि खरं सांगू, विनयचं मन मारून मला त्या मुलीशी लग्न करण्यात जरासाही इंटरेस्ट नाहीये. बघा बघा हरिकाका, बघा केवढं मन विशाल आहे. तुमच्या मोठ्या मालकांचे मोठे चिरंजीव, तुमचे नंबर 2चे मालक, मन केवढं विशाल आहे बघा. कसं काय त्यांना जमतं त्यांचं त्यांनाच माहिती. बर, काय करणार तू? नाही काही नाही. अरे खरं म्हणजे हा प्रश्न विचारणं मूर्खपणाच आहे. हा म्हणजे तुमच्या त्या वाड्यावरचा फक्त चहा सोडून जगातली कुठली गोष्ट तू बाहेरची खात नाहीस, पित नाहीस. बर येऊ? ठीक. हा हो ये, येत जा अजून मधून रे. प्रेम कायम ठेव. हो हा येत जा. येतो. धन्यवाद. कडेकडेन जा सांभाळून. हा बोल ग. काय म्हणते? हो अच्छा अच्छा, हा हा हा, मी ओळखते त्या माणसाला. हो बर, तू काय सांगितलंस? ठीक आहे, मी भेटते तुला. हा चल ठेवते. शुभाताई, तुम्हाला सांगतो, माझा नवरा अलीकडं रगड पैका आणायचा, दागिनं. अलीकडं गजर बी आणायला लागला होता. हरिकाकाला समद सांगाय हवं. शुभाताई, परवा त्याच्या खिशात बघा गोरेगावचं एक तिकीट सापडलं. गोरेगाव गोरेगाव या बाया, एवढं घाबराय काय झालं? हा नाही, काही नाही. कोणाचा फोन होता? माझ्या जुन्या मैत्रिणीचा. सहजच ना? हो. नाही म्हणलं ऑफिसातनं दावत पळत आला, काय झालं? कमल मावशी, तुमचा नवरा आता काय केलं त्या मुर्द्यानं? तो आपल्या फॅक्टरीत काम करतो ना, मग तो रत्नागिरीत काय करत होता? त्या प्रतापच्या कामासाठी गेला असेल. नाही मावशी, प्रतापरावांबद्दल माझं मत खूप बदललंय. या बाळा, मला सांग ना, ते अशी हलकी कामं का करतील? असं वय? बघ, ते या घरचे मोठे मालक आहेत. आई साहेबांचा मान ते राखतात. हा, ते थोडं स्पष्ट बोलतात, पण मी त्याला कठोरपणा म्हणते, रोकटोकपणा म्हणते. मग काय चाललंय? येते म्या. काम असताना अशी गार्डन मध्ये का बसलीस तू? माझ्या मैत्रिणीचा शालिनीचा फोन आला होता. ती वेलवण गावातली का हे विचारायला तिच्या घरी एक माणूस गोरेगावात पोचला होता. हो येस, या संदर्भात तू माझ्याशी बोलण्याचं आठवत आहे. हा, एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे कमलताई सांगत होत्या, त्यांचा नवरा आहे ना, तो आमच्या वेलवणे गावात गेला होता खुनाची चौकशी करायला. जो खून मी पाहिला त्याला आम्हा दोघींची नावं कळली आहेत. आणि माझी मैत्रीण आहे ना, ती गोरेगावात राहते. तिच्या घरी सुद्धा तो गेला होता म्हणे.
खुनाची चौकशी करायला. माय गॉड. येस. आणि हेच मी आईशी सुद्धा बोललो होतो. एनिथिंग सिरियस? म्हणजे ती खूप घाबरली होती रे. तू कमल मावशीला या संदर्भात काही बोललीस? डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली विचारलं. पण या सगळ्या मागे प्रतापरावांचा हात असावा असं तिला वाटतं. म्हणजे तुला काय वाटतं? हे बघ, मी एक प्रॅक्टिकल माणूस आहे. ऐकीव गोष्टींवरती मी कधीही विश्वास ठेवत नाही. लहानपणापासूनच मी कधी प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये लक्षच घातलं नाही. आणि तेव्हापासूनच प्रतापदादांची पण माझी तितकी ओळख नाही, कधी सहवास नाही. पंढरी काकांना तर मी पाहिलंही नाहीये. साप म्हणून दोरी बडवत बसणाऱ्यांपैकी मी नाही. विनय, आपले विचार किती जुळतात नाही? म्हणूनच तर आपण लग्न करतोय. काय डिसिजन घ्यावा मला तेच कळत नाही हो. तुमचे मोठे चिरंजीव प्रतापराव, त्यांचं वागणं, अहो ते एकाएकी इतकी सुधारलेत. आजकाल एकाएकी इतके चांगले वागतायत ते. आई विना पोर म्हणून मी कधीही त्यांच्यावर अन्याय केला नाही आणि करणार सुद्धा नाही. शुभाशी लग्न करून तो जर सुधारणार असेल ना, तर माझ्या विनयावर अन्याय झालेला मला चालेल. पण मग मी त्या मुलीला काय सांगू, शुभांगीला? लग्न म्हणजे काय भाजी मार्केट आहे? हा, तिचं आपल्या विनयावर खूप प्रेम आहे. आणि समजा आणि विनय सुद्धा समजा शुभांगीशी लग्न नाही झालं तर दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार होईल. काय करावं? हरिपंत सुद्धा आणि तुमचा भाऊ पंढरी प्रतापरावांना एकदा सुधारण्याची संधी द्या, संधी द्या म्हणून. खरंच काय करावं मला तेच कळत नाहीये हो. आई, या बसा. बस. कसला विचार करत होतीस? काही नाही रे. आमच्या बंधुराजांनी तुझ्यासमोर मोठा प्रश्न उभा केलाय ना? हो ना. मग काय करायचं ठरवलंस तू? माझा निर्णय तुम्हाला माहित आहे दोघांनाही. आई, विनयशिवाय मी कोणाचाच विचार करू शकत नाही. म्हणजे माझ्यासमोर प्रतापरावांची जी इमेज होती ती आता बदलली आहे, हे मान्य करते. पण प्रेम एकदाच होतं ना? नाही, ते योग्यच आहे शुभा. अगं पण मग तुझा प्रॉब्लेम तू कसा सोडवणार आहेस? हे बघ, माझा प्रॉब्लेम आहे ना, तो मला माहित आहे कसा सोडवायचा ते. पण पर्यायाने आमचाही प्रॉब्लेम आहेच ना. प्रतापरावांना शुभाशी लग्न करायचं आहे, ही त्यांची बळजबरी आहे. तो तुला इमोशनली ब्लॅकमेल करतोय आणि यातून जर मार्ग काढायचा असेल तर लवकरात लवकर आमचा साखरपुडा कर. विनय, मी क्षमा करा आई, पण तुम्ही जर परवानगी दिलीत तर माझ्या घरच्यांची सुद्धा हीच इच्छा आहे. ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी. पण यावर प्रतापरावांची काय प्रतिक्रिया असेल? त्याला अर्थातच हे सगळं माहिती आहे आणि त्यांनी काय करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझा सुद्धा वैयक्तिक प्रश्नच आहे तो. हे बघ विनय, शुभा, अजून मला थोडा वेळ द्या तुम्ही.
आपण काहीतरी मार्ग काढूया ना याच्यातनं. आम्ही फक्त साखरपुडा म्हणतोय, लग्न नाही. हवं तर प्रतापदादांचं लग्न झाल्यानंतर आम्ही लग्न करू, मग तर झालं. आणि आमचा साखरपुडा झाल्यावर जर त्यांना सुधारायचंच असेल तर एखादी चांगली मुलगी पाहून त्यांनी जर लग्न केलं तर देवच पावला म्हणायचं. मग पावेल. मी शुभाला सोडून येतो. जा. चल. येते. तुम्ही हरणार नाही हरे काका. 3 पानातली 2 पानं जरी बंद झाली ना तरी तुमच्या हातात इस्पिकचा एक काय. त्याला शोधा, भेटू आपण. येतो मी. म्हातारीच्या वाड्यात आपण पायतीवर ठेवलेल्या मायाचा फोन होता. विनय आणि शुभाला त्यांनी त्यांच्या एंगेजमेंट बद्दल बोलताना ऐकलं. एवढंच ना? करू दे की साखरपुडा. पण पंढरी काका, अरे त्याने जर लग्न केलं ना तरी काय हरकत नाही. मी लग्न होऊच देणार नाही. कोमल हळव्या बालपणातून एक आठवण सले मनातून त्या जखमांचे